खूप टेस्टी होती, तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही। अशी बट्टी घ्यायची बघा, बाहेरून खूप क्रिस्पी झाली आहे, हे बघा एकदम इझिली तुटती आहे, बाहेरून क्रिस्पी आतमधून सॉफ्ट। माझी प्लेट आलेली आहे, तिची प्लेट फिरती आहे। अरे यार तिला नाही भेटलं वाटतं, एक ते बाजूच्याला देते पण हिला देत नाही आहे गुड्डीला, आमच्या दीदूला नाही भेटत आहे। भैया और एक प्लेट थी ना, मोई 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 भेटलंय गुड्डीला, आता आपण खाऊया। सो हॅलो एव्हरीवन, मी डॉलीज ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। सो आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत डाळबट्टी कशी बनवायची। सो आता आपण काय बघणार आहोत की डाळबट्टीचं पीठ कसं बनवायचं। ठीक आहे, आज आपण बघणार आहोत डाळबट्टीचं पीठ कसं बनवायचं आणि उद्या आपण बघणार आहोत की डाळबट्टी बनती कशी। सो आता बघूया कशी बनते। सो चला आता आपण किचन मध्ये जाऊया आणि रेसिपी बघूया। ठीक आहे, सो हे बघा इथे आपले शेफ आहे, ह्या शेफची मी तुम्हाला इंट्रोड्यूस करवते। मॅम तुमचं नाव सांगाल का? प्रियंका। येस, प्रियंका मॅमची आज आपण रेसिपी फॉलो करणार आहोत। ती रेसिपी आहे डाळबट्टी। चला आता बघूया त्याला काय काय साहित्य लागतं। सो हे बघा आता आपण बघूया काय काय लागतं आपल्याला। तर सांगा मॅम काय काय लागतंय। हे आता अर्धा किलोचं माप आहे, असे आपण 4 तांबे घेणार आहोत। असे आपण 4 तांबे घेणार आहोत। बर, आपण 2 किलो गहू घेतलेले आणि त्यासाठी आपण घेत आहोत 1 किलो मक्का। हे बघा, हे 1 तांबा आपला अर्धा किलोचा आहे, त्यामुळे आपण 2 तांबे घेतलेले 1 किलो। बघा आता आपलं रेडी झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। आता याला आपण दळून आणणार आहोत। सो आता आपण जे डाळबट्टीचं पीठ आहे त्याला दळणाला टाकणार आहोत, पण मला थोडंसं काहीतरी क्रिस्पी स्पायसी मसालेदार खाऊ वाटत होतं, त्यामुळे आता आपण चाललो मोमोज खायला। आणि जी आपली डाळबट्टीची रेसिपी आहे ती आता आपण उद्या भेटूया। सो चला आता आपण मोमोज खायला जाऊया। बघू शकताय बघा इथे आपली जी दीदू आहे, दीदू गेली आहे दळण ठेवायला। आता चला मोमोज खायला। पोचलो गाईज आपण आपल्या लोकेशनवर, बघू शकता इथे डीमार्ट आहे आणि डीमार्टच्या एक्झॅक्ट इथेच आहे, ते बघू शकता। हे बघा आपलं मोमोजचं स्टॉप। आता आपण मोमोज घेऊया। मी माझी जागा इथे बघा सेफ करून ठेवलेली आहे, कोणी बसलेलं नाही आहे, त्यामुळे इथे बघा गुड्डी ताई जी आहे ती गाडी लावते, मी दाखवते ती बघा, ती गाडी लावते। तोपर्यंत मी आमची जागा सेफ केलेली आहे बसून ठेवायला, ती गाडी लावून येते। बघा ती 7 ॲपल हॉटेल, ही डीमार्टच्या एक्झॅक्ट समोर आहे बोनिका मोमोज म्हणून, छान मोमोज भेटता इथे। आता मी बघशालच पुढे, आता आपली टर्न आहे। हे आले आपले मोमोज, तुझं कुठे? बघा गुड्डी ताईची नाही आली प्लेट अजून, आपण थांबूया तिच्यासाठी। माझी प्लेट आलेली आहे, तिची प्लेट फिरती आहे। अरे यार तिला नाही भेटलं वाटतं, एक ते बाजूच्याला देते पण हिला देत नाही आहे गुड्डीला, आमच्या दीदूला नाही भेटत आहे। भैया और एक प्लेट थी ना, मोई 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 भेटलंय गुड्डीला, आता आपण खाऊया। चाट मसाला देते यावर टाकून, ह्यावेळेस दिला नाही वाटतं, बघायचं का आपण विचारून त्यांना चाट मसाला टाकला का नाही। बोल बरं गुड्डी, मन हां टाकला का? काही दिसून जाऊ द्या, खाऊन घेऊ तसंच। तुम्हाला ट्रिक सांगते, मोमोज कसे खायचे। मोमोज घ्यायचं, हे मेवमध्ये डीप करायचं आणि मग या स्पायसी चटणीमध्ये ॲड करायचं, त्याने ही जी मेयोज आहे ते स्पायसी चटणीमध्ये मिक्स नाही होत, एक मस्त परफेक्ट कॉम्बो बनतो। आता आपण खाऊया, एक नंबर परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। ताई बघा कसं आहे ताई, मस्त आहे का? खूप भारी लागतं, एकदा विजिट करा तुम्ही मोनिका मोमोज, एक नंबर। चाट मसाल्याशिवाय मजा येत नाही आहे, आपण विचारूया त्यांना।
बघूया देता का ते. ज़्यादा डालना भैया. हाँ बस थँक्यू. आता बारी लागेल ते. आता आपण त्यांच्याकडून खूप सारा चाट मसाला टाकून घेतलेला त्याच्यावर. तर मस्त तिखट मस्त मसालेदार लागतो. गरमागरम खूप भारी लागतं. कसं लागतं ते. सो आता आपण खाल्लेले मोमोज आणि खूप टेस्टी होते. एकदा विजिट द्या तुम्ही नक्की, खूप छान होती. आणि आता आपण घरी चाललो आहे. आपल्याला जाता जाता थोडंसं सामान घ्यायचं आहे आपल्या रेसिपीसाठी. उद्याच्या आपण 2 रेसिपीज करणार आहोत, तुम्हाला दिसेलच त्यात. तो चला उद्याच्या रेसिपीसाठी जे आपल्याला लागणार आहे ते आपण घेतोय. काय काय भाजीपाला लागतो आपल्याला तो घेतोय. हो कढीपत्ता घेतलेला आपण. आता ब्लॉगिंग करते मी. हां बघू शकता. लिंबू घेतलेले आपण. आणखी काही अजून अद्रक बार्गेनिंग आपल्या दिदूला खूप छान येते. बार्गेनिंगमध्ये आपल्या दिदूचा हात नाही पकडू शकत कोणी. भाव खूप छान येतो आपल्या दिदीला. मिरची घेतली आहे कढीपत्त्याचे नाही लावल्या. 25चे अद्रक, 20 रुपयाची मिरची, 10 रुपयाची लिंबू. तुम्हाला व्हायरल करते ती आता. हां यांनी आपल्याला कढीपत्ता फ्रीमध्ये दिलेला आहे. तुम्ही कधी इथे आला मारुती मंदिरच्या इथे तर एक्झॅक्ट त्याच्या समोरच आहे त्यांचं दुकान. खूप छान भाजीपाला फ्रेश भाजीपाला मिळतो इथे. या इथे एकदा विजिट द्या. आज आहे डे 2. आता आपण बघूया डाळबट्टीची बट्टी कशी बनते. सो आता आपण डाळबट्टीसाठी पीठ चाळून घेतोय. ज्याप्रमाणे तुम्हाला डाळबट्टीची बट्टी हवी आहे त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता. आता पीठ चाळून झाले. आता आपण त्याच्यात खायचा सोडा ॲड करणार आहोत, अर्धा चम्मच छोटासा. त्यानंतर आपण ओवा ॲड करणार आहोत 1 चम्मच. तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आपण. त्यानंतर आपण गरम केलेले तेल ॲड करणार आहोत त्याच्यात. मस्त कडक गरम तेल आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. त्याने ते क्रिस्पी बनतात. आता आपण त्याला चम्मचनी मिक्स करतो कारण की तेल खूप गरम आहे. हाताने नाही करणार आहोत. थोडंसं कोमट झालं पीठ मग आपण त्याचं मळून घेणार आहोत आपण त्याला. हे बघा असं पीठ हाताने चोळून मोकळं करून घ्यायचे म्हणजे सगळं तेल जे आहे ते पिठामध्ये नीट मिक्स होतो. सोडा आपण जो टाकलेला खायचा आणि ववा मीठ सगळं नीट मिक्स होऊन जातं. मग हे असं आपल्याला हातावर चोळून त्याला छानसं मिक्स करायचं. आता आपण पाणी टाकून पीठ मळणार आहोत. कडक पीठ मळायचं आपल्याला, घट्टसर पतलं पीठ नाही मळायचं. आणि हे नॉर्मल पाणी आहे आपलं, काही गरम वगैरे पाणी कोमट पाणी नाही घेतलेलं आपण. साधं आपलं प्यायचं पाणी आहे ते टाकून मस्तसर घट्टसर पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. ते बघा असं आपण घट्टसर पीठ मळणार आहोत. तर पीठ आपण मळून घेतलेलं आहे हे बघू शकता. आता आपण याला वाफून घेऊया. आपण असे उंडे बनवून घेतोय. मग याला आपण 4 भागमध्ये किती पण याच्यात तुम्ही याला डिवाइड करू शकता. छोटे छोटेच उंडे घ्यायचे, जास्त मोठे नाही घ्यायचे, त्यामुळे ते कच्चे राहतात. तर असे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे. बघा दुसरीकडे आपण पाणी तापायला ठेवलेलं इडली पात्रामध्ये आपण इडली पात्रामध्ये लावणार आहोत.
आता आपण इडली पात्रामध्ये बट्टी लावून घेतोय आपली. हे बघा अशा आपल्याला बट्ट्या वाफून घ्यायच्या. मी बट्टी वाफून झाल्यावर तुम्हाला दाखवते. करूया बट्टी शिजली का. हे बघा आपण टूथपिक त्याच्यात घालणार आहोत आणि हे बघा टूथपिक जी आहे ती आपली क्लीन आहे, म्हणजे आपली जी डाळ बट्टी आहे ती शिजलेली आहे. समजा टूथपिक नसली क्लीन तर तुम्हाला त्याला अजून थोडंसं वाफवू द्यायचं. आता थंड झालं की आपण याला तळणार आहोत. बघा आता आपली बट्टी थंडी झाली, आपण त्याला कापून घेऊया. हे बघा आतमधून बघा किती जाळी, छान जाळी आलेली बघा. त्याला तुम्हाला जितके पार्टमध्ये त्याला डिवाइड करायचं तसं डिवाइड करू शकता. आपण एक बट्टीला 4 पार्टमध्ये डिवाइड करतोय. हे बघा 8 करतोय. 4चे आपण डबल अजून 4 बनवतोय. बघा आतपर्यंत जाळी आलेली मस्त त्याला. आता आपण याला तळून घेऊया थोड्या वेळात. आता आपण बघूया डाळबट्टी कशी तळायची. आपण गॅस चालू केलेला होता, तेल थोडंसं तापून घेतलं होतं आणि आता आपण त्याच्यात डाळबट्टी सोडूया. याला थोडंसं तळून घेऊ द्यायचं, होऊ द्यायचं त्याला आणि मग आपण त्याला टर्न करणार आहोत. हे बघा त्यानंतर आपण असं फुल गॅसवर त्याला तळून घेणार आहोत. दोन्ही साईडनी पण छानसं तळून घेतलेले. आता आपण त्याला काढून घेऊया. बघा किती छान गोल्डन ब्राऊन मस्त आपण त्याला तळून घेतलेले. हे बघा किती छान कलर आलेला आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आहे, खूप टेस्टी दिसतंय. सो हे बघा आता आपला स्वयंपाक रेडी झाला आहे. इथे बट्टी आहे, इथे सांबार, इथे भात, इथे सॅलड आणि इथे आपला प्युअर तुपातला मस्त एकदम मऊसर आपला शिरा रेडी आहे. सांबारची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. इन्स्टावर पण तशी आपली सांबारची रेसिपी आहे. हे बघा आपला स्वयंपाक किती मस्त दिसतोय. बघा इथं आपली डाळ, ही बट्टी, सॅलड, भात, मऊ मऊ तुपातला शिरा, खूप भारी कॉम्बिनेशन. आता मी दाखवते तुम्हाला कसं खायचं आहे. बघा ही अशी बट्टी घ्यायची आहे. बघा बाहेरून खूप क्रिस्पी झाली आहे. हे बघा एकदम इझिली तुटती आहे. बाहेरून क्रिस्पी, आतमधून सॉफ्ट. किती पण खाल तुमचं मन नाही भरणार, इतकी छान टेस्टी झाली. बघा इझिली तुटती आहे, खूप क्रिस्पी आहे. मी खाऊन दाखवते तुम्हाला. दाखवते थांबा. हे बघा परफेक्ट. खूप मस्त झालं. बाहेरून क्रिस्पी आहे, आतमधून सॉफ्ट आहे, रवेदार आहे, खूप मस्त आहे. तुम्ही याला कोरडी पण खाल्ली ना खूप भारी लागणार आहे. सो फायनली गाईज आता आपलं डाळबट्टीचं जेवण झालं आहे. खूप टेस्टी होती. तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, एवढी टेस्टी होती डाळबट्टी. आता मी थोड्या वेळाने शिरा खाणार आहे. शिरा इतका टेस्टी झाला आहे, खूप टेस्टी झालेला आहे. पण मी डाळबट्टी इतकी खाल्ली आहे की आता जागाच उरलेली नाही पोटामध्ये. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि जे आपण डाळबट्टीसोबत जे सांबार केली होती, डाळ केली होती, मी ऑलरेडी तिची रेसिपी पोस्ट केलेली आहे. यूट्यूब शॉर्ट्समध्ये पोस्ट केलेली आहे आणि इंस्टाग्रामवर सुद्धा मी पोस्ट केलेली आहे. तशीच तुम्हाला रव्याची रेसिपी जो आपण शिरा केला होता त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. रवा टाईप करा त्यात, मग मी ती रेसिपी तुम्हाला शेअर करेल. मी दाखवेल कशी बनवायची. सो अशाच रेसिपीज बघण्यासाठी किंवा असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला नेक्स्ट रेसिपी सांगा तुम्हाला कोणती बघायची. बाय.